आज डुगू गेली तिच्या बाबांच्या कामावर, पण माझं मन काय राहत नव्हतं आणि दुपारचा स्वयंपाक काय करायचा तो प्रश्न पडलेला। मग ब्लिंकिटवरून शेवग्याच्या शेंगा मागवल्या होत्या आणि मी खाली उतरत नाही त्यामुळे भाजीपाला आणणंच होत नाहीये। आणि तसं पण खूप दिवस झालेले शेवग्याची भाजी बनवलीच नव्हती आणि डुगूला पण शेवग्याची शेंग खूप आवडते। प्लास्टिकमध्ये मस्त हे रॅप केलेलं, त्याला ओपन केलं आणि या कांद्याने तर मला रडूनच टाकलेलं। आणि या मसाल्याच्या नादात पूर्ण लसूणच जळून गेला होता। पटकन अशी भाजी बनवली, याचा मस्त सुगंध सुटला होता। स्वयंपाक पण रेडी झाला तोपर्यंत डुगू पण आली होती आणि तिला बिलकुल तिच्या आईची आठवण आली नाही, कारण बाहेर एवढी खेळण्यामध्ये बिझी होती की तिने तिच्या बाबांना सुद्धा त्रास दिला नाही। आणि घरी आल्यानंतर डुगूचा अभ्यास सुरू होता। खरं म्हणजे तिला झोप आलेली, त्यामुळे तिचं खाली लोळणं सुरू होतं। जेवण झालं, तिला पण झोपी घातलं आणि तिच्या नादात मला पण चांगलीच झोप लागली होती। ती झोपलीये तोपर्यंत मला एक मेन काम करून घ्यायचं होतं। ती उठल्यानंतर माझं हे काम राहिलंच असतं। डुगूच्या बाबांचे कपडे प्रेस करायचे होते। ती जागी असली की मला हे करायला जमत नाही, कारण ती सारखी मध्ये मध्ये करते। मग त्यांचे कपडे प्रेस केले आणि डुगूला दिला डाएट चिवडा आणि मी बनवला डिकाशन चहा। दूध संपलं होतं आणि खाली जायला खूप वैताग आलेला, त्यामुळे काळा चहा बनवला। आणि सर्व खेळण्यांमध्ये तिला हीच डॉल खूप आवडते। तिला दीदी दीदी करते आणि तिला खाऊ घालते, पिऊ घालते। तिला बरंच काही समजायला लागले आता। तर असा होता आजचा माझा ब्लॉग। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।